बीड सरपंच देशमुख हत्येप्रकरणी आता सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। केसमधल्या शासकीय विश्रामगृहात ही भेट होणार आहे। सध्या देशमुख कुटुंबीय आक्रमक झालेले आहेत। आजच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातल्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं आणि आता सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। केसमधल्या शासकीय विश्रामगृहात ही भेट होणार आहे। आज काही ठराविक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं। देशमुख कुटुंबियांकडून विशेषतः धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते। वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसंच तपासाची संपूर्ण माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जावी, अशा काही मागण्या धनंजय देशमुखांकडून करण्यात आल्या होत्या आणि आज त्यांनी हे आंदोलन केलं। 4 तासांनंतर त्यांनी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतलं। मात्र ग्रामस्थांनी पोलिसांना नवं अल्टिमेटमही दिलेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात आता आणखी एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे सीआयडीचे अधिकारी आता देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत। केसमधल्या शासकीय विश्रामगृहामध्ये ते भेट घेणार आहेत आणि तपासाबाबत आता सीआयडी अधिकारी संतोष देशमुख कुटुंबियांना माहिती देणार आहेत। देशमुख कुटुंबियांनी तपासाची माहिती मिळावी अशी मागणी केली होती। याच मागणीसाठी आज धनंजय देशमुख यांनी गावातल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं आणि आता सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांना तपासाची माहिती देणार आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडून। स्वानंद, सीआयडीचे अधिकारी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत, कधी होणार आहे ही भेट आणि कशासाठी? नक्कीच हेमाली, आपण बघतोय की जो देशमुख कुटुंबियांचा जे आंदोलनाचं मुख्य कारण होतं ते हे एक देखील होतं की देशमुख कुटुंबियाला कुठेतरी या तपासाबाबतची काहीतरी माहिती त्यांना द्यावी, कारण गेल्या महिन्याभरात जे आहे त्यांना तपासाची कुठलीही माहिती न दिल्याची जे आज देशमुख कुटुंबियांनी सांगितलं होतं, त्याकरता त्यांनी आंदोलन केलं होतं। आता त्याच अनुषंगाने आंदोलन संपल्यानंतर सीआयडीने जो आहे आता थोड्या वेळातच देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ दिल्याचं समजतंय आणि देशमुख कुटुंबीय ही मस्साजोग केज येथे जे शासकीय विश्रामगृह आहे या विश्रामगृहात भेट होणार आहे आणि या भेटीत जे आहे देशमुख कुटुंबियांची जी मागणी आहे की या घटनेच्या तपासाचं काही ना काहीतरी माहिती त्यांना द्यावी, जेणेकरून त्यांनाही समजावं की जो तपास आहे तो योग्य चाललाय का किंवा समाधानकारक आहे का। आता तीच भेट देशमुख कुटुंबियांची जी आहे ती केज येथील विश्रामगृहात काही वेळात होणार आहे। हेमाली, धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।